लातूर जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना. सख्या चुलतीनेच केला 7 वर्षीय पुतण्याचा खून. पोलिसांकडून अवघ्या 4 तासात आरोपी जेरबंद. लातूर जिल्ह्यातील चाकूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडवली होती. या संवेदनशील घटनेचा लातूर पोलिसांनी अवघ्या काही तासात तांत्रिक व सूक्ष्म तपासाच्या आधारे यशस्वी उलगडा करून आरोपी महिलेला अटक केली आहे. सदर तपास पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 वाजता फिर्यादी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी त्यांचा 7 वर्षीय मुलगा देवांश व त्याचा चुलत भाऊ सकाळी 7 वाजल्यापासून बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरू करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे बारकाईने परीक्षण केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये देवांश हा त्याच्या भावासोबत सायकलवर जात असल्याचे दिसून आले, जो तपासातील महत्त्वाचा धागा ठरला. शोधमोहिमेदरम्यान दुपारी 1:30 वाजता उजळंब रोडवरील एका पडक्या घराजवळ ट्रॅक्टरच्या टायरच्या आडोशाला देवांश याचा मृतदेह आढळून आला. यानंतर श्वान पथक, फॉरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंट टीमला पाचारण करण्यात आले. तपासादरम्यान कुटुंबातील पार्श्वभूमी आणि परस्पर संबंधांचे बारकाईने विश्लेषण केले असता फिर्यादी यांची वहिनी अनिता दिनेश स्वामी हिचे वर्तन संशयास्पद आढळले. पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की आरोपी अनिता स्वामी हिच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, त्यावरून त्यांच्यात सतत वाद होत असत. पतीसोबत संबंध असलेल्या त्या महिलेला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अनिताने स्वतःच्या आणि दिराच्या मुलाच्या अपहरणाचा बनाव रचला. याच रागातून तिने निर्दोष देवांशचा गळा आवळून खून केला आणि पुरावा लपवण्यासाठी मृतदेह पडक्या वाड्यात टाकून दिला. चाकूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व 238 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी अनिता दिनेश स्वामी हिला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, चाकूरचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे व त्यांच्या पथकाने अत्यंत समन्वयाने कामगिरी बजावली. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत. काल जी घटना घडलेली आहे त्याचा घटनाक्रम कसा आहे आणि आज जे काही आरोपी उत्पन्न झाले किंवा आज जे काही त्याबद्दल काय? काल दिनांक 19/4/2026 रोजी चाकूर येथील 7 वर्षाचा मुलगा देवांश स्वामी आणि त्याचा चुलत भाऊ साईचरण स्वयंस्वामी हे सकाळी 8 वाजल्याच्या आसपास बेपत्ता झाल्याची माहिती होती. स्थानिक नागरिक आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. शोध घेत असता त्यांनी ज्यावेळेला पोलीस स्टेशन संपर्क साधला असता आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पी.आय. भंडे साहेब आणि जुगेवर चौधर साहेब यांनी तात्काळ त्याची पथक तयार करून मुलाच्या शोधांसाठी प्रयत्न केला असता आमच्या पोलीस ठाण्याचे जे अंमलदार आहेत मस्के यांना त्या एका मुलाचा जो देवांश आहे मृतदेह त्याच्या घराजवळच एका ठिकाणी मिळून आला होता आणि दुसरा मुलगा अजूनही बेपत्ता होता. या संदर्भात माहिती समजतात लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री अमोल तांबे साहेब यांनी स्वतः घटनास्थळी येऊन त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातले स्थानिक गुन्हे शाखा त्याच पद्धतीने या अगोदर देखील चांगले उत्कृष्ट काम करणारे सर्व अधिकारी अंमलदार या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांचे वेगवेगळे पथक तयार करून सीसीटीव्ही असतील, तांत्रिक विश्लेषण असतील तयार करून दुसऱ्या मुलाचा शोध घेण्याबाबत तसेच ह्या खून कुणी केला याबाबत आरोपी निष्पन्न करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सायंकाळच्या वेळेला हा गुन्हा मयताचे वडील मंगेश स्वामी यांच्या तक्रारीवरून गुन्हा नंबर 196/2026 कलम 103(1) कलम 238 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि या गुन्ह्यात जे संशयित व्यक्ती निष्पन्न झाले होते त्या मयताची चुलती अनिता दिनेश स्वामी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. अटक केल्यानंतर आज रोजी तिला मान्य न्यायालयासमोर हजर केले असता तिला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड देण्यात आलेले. तर शेतीच्या वादातून नसून नवीन आता तपासमध्ये बरोबर. सध्या आतापर्यंतच्या तपासात जे आरोपी महिला आहे तिच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या संबंधातून
त्याच्या घरात सतत वाद होत होते. त्यामुळं अपहरण आणि खून या दोन्ही गोष्टीचा बनाव करून त्याचा आरोप त्या महिलेवर ढकलायचा असा प्रयत्न आरोपी महिलेने केलेला आहे. परंतु तो तिचा प्रयत्न असफल झालेला आहे आणि तिला पोलिसांनी ताब्यात घेतले.